हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना 14 एप्रिल सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून अलीकडेच खूप जास्त न्यूज आपल्याला दिवसेंदिवस बघायला मिळतात. मग त्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय असतील, सामान्य प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला असेल किंवा परीक्षा पद्धतीत होणारे बदल असतील. त्याच दृष्टिकोनातून आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरवर एक महत्त्वपूर्ण न्यूज आली होती, जी आपल्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांवर परिणाम करणारी न्यूज आहे. थोडक्यात आनंदाचीच बातमी आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. परंतु ही जी न्यूज आहे, ही न्यूज त्या प्रत्येकाने बघितली पाहिजे. त्या प्रत्येकाने ह्या न्यूजचं एनालिसिस केलं पाहिजे. जो विद्यार्थी एम-पी-एस-सीची तयारी करतोय किंवा जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. सो इथून पुढच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये मी आजच्या या न्यूजबद्दल सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो स्वागत करतो तुमचं या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मी रितेश खिरड. मित्रांनो, आजची फ्रंट पेजचीच न्यूज आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला न्यूज दाखवण्याचा प्रयत्न करतो की न्यूज नेमकी काय आलेली आहे. ही न्यूज तुम्हाला बघायला मिळेल. शासकीय नोकर भरतीत मोठे बदल. राज्य सरकारच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ करण्यासाठी सध्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. म्हणजे काल राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता ही जी काही न्यूज होती, या न्यूजमध्ये एकंदरीत कोणकोणते बदल भविष्यामध्ये केले जाऊ शकतात, कोणकोणत्या परीक्षा रद्द केल्या जाऊ शकतात, कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातील, मुलाखती कोणत्या पदांसाठीच्या आहेत ज्या बंद करण्यात आल्या आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये देणार आहे. सो सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसाठी 2 अपडेट्स आहेत. त्या 2 अपडेट्स म्हणजे ह्या. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या जेवढ्या काही पेड बॅचेस आहेत, या पेड बॅचेसवर आपण प्राइस ड्रॉप केलेली आहे. मोठ्या प्रमाणात तुम्हाला सूट दिलेली आहे. सो वर्ष 2027 ची जर आपण तयारी करत असाल, मग त्यामध्ये राज्यसेवा असू द्यात किंवा कंबाईन असू द्यात, तर मित्रांनो तुम्हाला या बॅचेस अवेलेबल आहेत, जे आता नवीन लॉन्च झालेल्या आहेत. अद्यापपर्यंत एकही लाईव्ह क्लास यामध्ये झालेला नाही. लाईव्ह क्लास लवकरच सुरू होतील. जर आपल्याला या बॅचेस जॉईन करायचे असतील, तर आपण डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर मी ह्या ठिकाणी लिहून देतोय, राईट. ह्या मोबाईल नंबरवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण तयारी आम्ही ह्या बॅचच्या माध्यमातून तुमची करून घेतो आहोत. म्हणजेच NCERTची बॅच सुद्धा आम्ही फ्रीमध्ये देत आहोत. EMI ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे. लाईफ टाईम सपोर्ट अवेलेबल आहे. म्हणजे जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही, तोपर्यंत सगळ्या नवीन बॅचेस येतील, त्या सगळ्या नवीन बॅचेस तुम्हाला अवेलेबल असतील फ्री ऑफ कॉस्ट. या व्यतिरिक्त पर्सनल मेंटरशिप आहे. पुस्तकंही आम्हीच तुम्हाला देतोय, जी आम्ही तयारी केलेली आहेत. नोट्सही आम्हीच तुम्हाला देणार आहोत. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस डे 1 पासून आपण चालू करतोय. पूर्वची टेस्ट सिरीज वेगळी असते, मुख्यची टेस्ट सिरीज वेगळी असते. सगळा सपोर्ट आमच्याकडनं तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, तुम्ही करू शकता. EMI ऑप्शन्समध्ये सुद्धा ही राज्यसेवेची प्लस कंबाईनची 2027ची बॅच आहे. प्लस फक्त कंबाईनची बॅच हवी असेल तर ती पण अवेलेबल आहे. यासाठी सुद्धा मोबाईल नंबर जो असेल तो सेम असेल. सो ॲक्च्युअल ज्या कुठल्या सत्य आहे, ज्या कुठल्या बॅचेस आहेत, या सगळ्या बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू आहे. सो तुम्ही मिनिमम फीस भरून सुद्धा बॅचला ॲडमिशन घेऊ शकतात. सो मित्रांनो, अशा ज्या ऑफर आहेत या वेळोवेळी येत नसतात. सो ज्यावेळेस ऑफर येते त्यावेळेस जर शक्य झालं तर तुम्ही बॅच जॉईन करत चला. आता येऊन जाऊ आजच्या मेन मुद्द्यावर. आजचा मेन मुद्दा नेमका होता काय, तो मुद्दा एकदा समजून घेऊ. शासकीय नोकर भरतीत किंवा शासकीय भरतीत मोठे बदल. कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हालाही थोडंसं व्यवस्थित याला रीड करता येईल. बरोबर आहे? येस, हा पॅच तुम्हाला रीड करता यायला पाहिजे, म्हणून थोडंसं झूम केलंय. यानुसार यापुढे राज्यात महाराष्ट्र नागरी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा अशा 2 मुख्य परीक्षांच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे. म्हणजे यानंतर भविष्यात फक्त 2 मुख्य परीक्षा असणार आहेत, महाराष्ट्र नागरी आणि अभियांत्रिकी. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संवर्गाची संख्या वाढवून 102 वर नेण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त पुढची जी बातमी ती भाग 4 वर असणार आहे. सो ती भाग 4 वरची ही बातमी आहे. ही पण आपण थोडीशी व्यवस्थित वाचून घेऊ आणि या सगळ्यांचा सार मी काढलेला आहे, तो सारही तुम्हाला सांगतो.
म्हणजे असं नाही की या न्यूज मधूनच आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, एकंदरीत या न्यूज मध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे हे सगळं मी काढलेलं आहे, ते तुम्हाला समजून सांगतो. सध्या न्यूज वाचून घेऊ. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे जे मॅट मध्ये प्रकरणं आपली अडकून राहायची त्या कक्षेबाहेर, म्हणजे मॅटच्या कक्षेबाहेर आता इथून पुढच्या परीक्षा असतील. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047चं धोरण डोळ्यासमोर ठेवून शासकीय नोकर भरतीचा आराखडा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर महाभरती इथून पुढे चालणार आहे. सलग 2 ते 3 वर्ष, 4 वर्ष असं मी सांगेल. कारण सध्या एमपीएससीच्या ज्या हालचाली चालू आहेत, राज्य मंत्रिमंडळाचे जे काही वेगवेगळे निर्णय चालू आहेत, सामान्य प्रशासन विभागाच्या ज्या काही सुधारणा चालू आहेत, या सगळ्यांचं जर आपण कार्य करण्याची पद्धत बघितली किंवा सगळ्यांचं जर आपण अवलोकन केलं, अनालिसिस केलं, तर एक गोष्ट या ठिकाणी बाहेर निघते की इथून पुढे ज्या काही परीक्षा असतील या परीक्षांमध्ये मोठी पदांची संख्या बघायला मिळेल. थोडक्यात महाभरती हा एक शब्द आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. राईट. सो आपण जर अलीकडेच तयारीला सुरुवात केली असेल तर थोडंसं सिरियस मोडमध्ये येणं गरजेचं आहे. मग ती राज्यसेवेची परीक्षा असू द्यात, कंबाईनची परीक्षा असू द्यात किंवा कोणतीही सरळ सेवा असू द्यात, कारण इथून पुढे सगळ्या परीक्षा इकडे असणार आहेत. ठीक आहे. त्या अंतर्गत नोकर भरती प्रक्रियेचं सुसूत्रीकरण, एकाच पद्धतीच्या पदांसाठीच्या वेगवेगळ्या परीक्षा रद्द करणे, अराजपत्रित पदांसाठीची मुलाखत न घेता केवळ लेखी परीक्षेच्या आधारे निवड करणे, कालबाह्य पदे रद्द करणे आदी निर्णय घेण्यात आलेले आहेत. अराजपत्रित म्हणजे गट ब गट क ही अराजपत्रित आहेत. सध्या तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्या तयारीच्या दृष्टिकोनातून अराजपत्रित म्हणजे गट ब आणि गट क. तशी पीएसआयलाच फक्त मुलाखत होती, आता कदाचित त्यांच्या म्हणण्यानुसार पीएसआयला पण नसेल. सध्या राज्यात 33 विभागांमध्ये 110 आस्थापनांमध्ये 3600हून अधिक संवर्ग आहेत. या रचनेत सरळ सेवा भरती संदर्भात 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. विचार करा, आता परीक्षांची संख्या कमी होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा पद्धतीचा विस्तार करण्यात आला असून सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट व गट ब परीक्षा योजनेअंतर्गत 6 सेवांमधील एकूण 57 संवर्गांमध्ये वाढ करून यात 45 संवर्गांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. लक्षात घ्या, 45 नव्या संवर्गांचा समावेश. राईट. तसेच विविध प्रशासकीय विभागातील समान संवर्गाच्या वर्गीकरणाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवा व्यतिरिक्त आणखीन 18 नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या 18 नवीन सेवांमध्ये विविध प्रशासकीय विभागातील एकूण 93 संवर्गांचा समावेश असणार आहे. 18 नवीन सेवा आणि त्याच्यामध्ये 93 संवर्ग. ठीक आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निपुण सेतू हे एक महत्वाची बाब आहे. यूपीएससीच्या धर्तीवर सुरू करताय. लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी मॅटमध्ये जाऊन स्थगिती आदेश मिळवतात, यामुळे भरती प्रक्रिया रखडते. यावर उपाय म्हणून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या मॅटच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. यापुढे उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. कळालं? अनेक वेगवेगळ्या परीक्षांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर अनेक वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल मॅटमध्ये केस दाखल आहे. मॅटमुळे त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. अनेक विद्यार्थी सिलेक्ट तर झालेले आहेत, परंतु निकाल लागण्यासाठी विलंब आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर याच्याकडे वाटचाल केली असेल तर तिकडून जो निकाल येण्यासाठी उशीर होतोय, त्यामुळे परीक्षा पद्धती रखडत चालल्या आहेत, म्हणून मॅटच्या बाहेर ठेवल्यात. अभियांत्रिकी सेवा, जलसंपदा, पाणी पुरवठा अशा प्रत्येक विभागांच्या नोकर भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. यामुळे सर्व शासकीय विभागात तांत्रिक पदांचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा हा एकच संवर्ग तयार करण्यात आला आहे. या विभागांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती करावी लागेल. तसेच अन्य संवर्गाचा महाराष्ट्र नागरी सेवा असा मुख्य संवर्ग 1, 2, 3 तयार करून त्याद्वारे भरती केली जाईल. सो ही खूप महत्वाची न्यूज आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून. भविष्यात 18 नवीन सेवा समाविष्ट आहेत, त्याच्यामध्ये 93 संवर्ग समाविष्ट आहेत. म्हणजे आपल्याला खूप साऱ्या संधी आता ओपन होतील, खूप साऱ्या. आतापर्यंत आपल्या फक्त 2च मागण्या सरकारकडे होत्या. योग्य वेळेत जाहिरात द्या, योग्य वेळेत परीक्षा घ्या आणि योग्य वेळेत निकाल द्या. परंतु त्याच्याही पलीकडे पोरांच्या दृष्टिकोनातून ही बाब महत्वाची आहे की आणखीन काही नवीन सेवा देखील समाविष्ट करण्यात येत आहेत, त्याच्यामध्ये नवीन संवर्ग देखील समाविष्ट करण्यात येत आहेत. सो जो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करतोय त्या प्रत्येकासाठी ही फायदेशीर गोष्ट आहे. राईट. आता थोडक्यात याचा सार काय,
तर नोकर भरती प्रक्रिया अधिक सुटसुटीत पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतले ते हे परीक्षा पद्धतीत सुसूत्रीकरण, 2च मुख्य परीक्षा असतील, 100 परीक्षा रद्द केल्यात. यापूर्वी वेगवेगळ्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या सुमारे 100 स्वतंत्र परीक्षा रद्द करून त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे सगळ्या परीक्षांचं 100 परीक्षा रद्द केल्यात. प्रत्येक याच्यासाठी 10 जरी जागा असतील त्यांचं एकत्रीकरण केलं की तुमची जागांची संख्या इथे वाढलेली बघायला मिळेल. राईट. एमपीएससी कडे अधिक जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बरोबर आहे. अलीकडेच तुम्हाला न्यूज वाचायला मिळत असेल की सरळ सेवा एमपीएससी कडे जाणार आहे का, तर इथे तुम्हाला दिलेली आहे. स्वतंत्र जबाबदारी, अधिक जबाबदारी सोपवली आहे. उमेदवारांसाठी मोठे दिलासे, मुलाखत रद्द करण्यात आली अराजपत्रित पदांसाठी. बरोबर आहे. वेटिंग लिस्टमध्ये वाढ, प्रतीक्षा यादीचा वैधता कालावधी आता 2 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे जो विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे तो साधारणतः 2 इयर्ससाठी वेटिंग लिस्टमध्ये राहू शकतो. तो वेटिंग लिस्टचा कालावधी वाढवलाय. ठीक आहे. समजा त्या 2 वर्षात सिलेक्ट झालेला एखादा मुलगा एखाद्या परीक्षेमध्ये पास झाला, त्यांनी तिकडची पोस्ट जॉईन केली, इकडची सोडली, तर वेटिंग लिस्ट मधला मुलगा वर जाईल. सो हा सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर निर्णय झाला. अनुभवाची अट, सरळ सेवा भरतीसाठी अनेक ठिकाणी असलेली अनुभवाची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. राईट. सो इथे सुद्धा आता ओपन वाल्या म्हणजे जे खुली स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, ज्यांना अनुभवाच्या आधारावर कोणत्याही परीक्षेला पात्र ठरवलं जात नव्हतं, ते विद्यार्थी सुद्धा आता ह्या परीक्षा देऊ शकतात. सो इथे सुद्धा तुम्हाला फायदा झालाय. तिसरा, तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणा, मॅटच्या कक्षेबाहेर हे प्रकरण ठेवलंय. कालबाह्य पदे रद्द करण्यात आली आहेत. निपुण सेतू हे पोर्टल नव्याने सुरू केलं युपीएससीच्या धर्तीवर. आणि थोडक्यात निष्कर्ष काय, तर विकसित महाराष्ट्र 2047चे ध्येय समोर ठेवून करण्यात आले हे बदल येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला दिलासादायक आहेत. तरुण वर्गाचा वेळ वाचेल, भरती प्रक्रियेतील अडथळे कमी होतील आणि प्रशासकीय कामात अधिक गती येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होईल. सो मित्रांनो, ही न्यूज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आणि या न्यूजच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये ज्या जास्तीत जास्त संधी निर्माण होतील, या संधी निर्माण झाल्यानंतर त्यासाठी आपण आधी पात्र ठरावं. पात्र म्हणजे आपण प्रिपेअर झालेलं असावं, असं माझं मत आहे. सो त्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून काही वेळापूर्वी मी ज्या बॅचेस तुम्हाला सांगितल्या आहेत त्या बॅचेसचा नक्की विचार करा. आणि त्या बॅचेस जॉईन करायचं असेल तर मोबाईल नंबर देऊन ठेवलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके. सो आज एवढंच. थांबतो. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. धन्यवाद.